नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये देशभर चर्चा चालू आहे. म्हणजे मोठे मोठे पत्रकार, ॲनालिस्ट हे सांगतात की मेंदूचा भुगा झालेला आहे. म्हणजे तुम्ही उत्तर भारतात दिल्लीत जर गेलात तर माथापच्ची म्हणतात त्याला. ते भले भले एक्सपर्ट सांगतात की काहीच नक्की नाही आहे, कोण होणार आहे, कोण जिंकणार, कोण हरणार. मी राजकीय विश्लेषक नाही. 30 वर्षापूर्वी स्वामी विज्ञानानंदांनी जे कार्य केलं, म्हणजे त्याच्या अगोदर 30 वर्ष त्यांनी काम केलं. त्यांनी 14 मुख्यमंत्री, 5 पंतप्रधान, 2 राष्ट्रपती यांच्या मनाचा अभ्यास केला. आणि त्यांनी असं सांगितलं की आपण बऱ्याचदा असं जे म्हणतो ना की अमुक राजकीय पक्ष, अमुक नेता असं करेल, तसं करेल. तर स्वामीजींनी सांगितलं की एखाद्या नेत्याची महत्त्वाकांक्षी शक्ती, त्याचा संकल्प, इच्छा, विल पॉवर, वेवलेंथ या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पण त्यांनी हेही दाखवून दिलं की निसर्गामध्ये असे काही नियम आहेत, अशा काही प्रक्रिया आहेत की ज्या जेव्हा लक्षावधी मनं एकमेकांवर परिणाम करतात दुरून, तर त्या गोष्टी परिणाम बदलतात, रिझल्ट बदलतात. आणि मग त्यांनी हे सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधी हारल्या 77 साली, तर स्वामीजी म्हणाले की 28 महिन्यात तुम्ही सत्तेवर याल. इंदिरा गांधींना तो विश्वास असलाच नाही. पण स्वामीजींनी फक्त हे भाकीतं नाही केले, त्यांनी पूर्ण सायंटिफिक पद्धतीने सांगितलं. त्यांनी सांगितलं की निसर्गाचे काही नियम आहेत, 16 प्रकारच्या शक्ती आहेत. कधी काळ अनुकूल असतो, कधी मनोबल अनुकूल असतं, कधी सहकारी शक्ती अनुकूल असते, कधी मत्सर खूप होतो नेत्यांचा. आणि मग त्यांनी 14 मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्लेषणं केली. स्वामीजींचं आणखीन एक म्हणणं असं होतं की भविष्य हे बदललं पाहिजे, ते कमी दुःखदायक आणि अधिक चांगलं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे ते प्रयत्नवादी होते. आता महाराष्ट्रातली स्थिती बघा, म्हणजे आज अशा गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, इतका गोंधळ आहे, इतका केऑटिक आहे. माझं काम काय की ह्याच्यात मेंटल क्लॅरिटी आणणं आणि लोकांना सेवा देणं, नेत्यांना आणि लोकांना. अजित पवार इज द मॅन ऑफ द आवर. आता मॅन ऑफ द आवर म्हणजे काय की म्हणजे आता स्थिती अशी झाली महाराष्ट्रामध्ये ना की कालजुग नावाचा एक आता विज्ञानामध्ये निसर्गाचे जे नियम आहेत ना किंवा तत्त्व आहेत ना अध्यात्मामधली, ते प्रत्येक वेळी प्रत्येकाला लागू होत नाहीत. तिथे ॲप्लिकेशन ऑफ माइंड असतं, म्हणजे कोणतं नियम लागू होऊ शकेल. म्हणजे आता फिजिक्समध्ये अनेक नियम आहेत की सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. तर प्रत्येक प्रोसेसला प्रत्येक नियम लागत नाही. तर तोच खरा अभ्यासाचा विषय आहे. मैं रेकॉर्ड कर रहा हूँ. तर इथे जे आहे ना सिंक्रोनासिटी नावाचं प्रिन्सिपल लागू होतं. याच्यामध्ये काय आहे की सिंक्रोनासिटीमध्ये काय आहे, कालजुगने असं सांगितलं की अशा अनेक प्रोसेस निसर्गात घटना घडतात की ज्यांचा परस्परांशी संबंध नाही, पण त्याचा परिणाम एकच होतो, असं त्याचं ढोबळ व्याख्या आहे. तुम्ही गुगलवर जर गेलात तर सिंक्रो डेस्टिनी म्हणून एक दीपक चोप्राचं हे आहे की अनेकांचं मिळून एक भविष्य बनतं आणि त्याच्यातून एकाचा आकार होतो भविष्य. महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे माहिती का, आता अनेकांचं भविष्य हे खूप डिस्टॉर्टेड आहे, डिस्ट्रप्टिव्ह आहे. पण ते एका माणसाशी जोडलं गेलं आहे आता, ते म्हणजे अजित पवार. ही इज द मॅन ऑफ द आवर. 23 तारखेनंतर ती जी घटना इव्हॉल्व होणार आहे, सिच्युएशनची इव्हॉल्व होणार आहे. तुम्हाला लक्षात येईल माझं म्हणणं काय आहे. ज्यावेळेस मनोज जोशींचं सत्ता आली, प्रमुख झाले मुख्यमंत्री, आणि 97-98पर्यंत एक सिच्युएशन तयार झाली. आणि माझे रिपोर्ट मी दिले आहे सगळे ॲनालिसिस बाळासाहेब ठाकरेंना. त्यांनी मला स्वतः बोलवलं होतं मातोश्रीवर. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही राणे इज द मॅन ऑफ द आवर. त्याच्यावर बराच खल झाला आणि त्यांनी मान्य केलं ते. पण त्यावेळी एक सिच्युएशन तयार झाली. मग 23 मार्च 1999ला मी चित्रलेखात जाहीर केलं की वातावरण मत्सर शक्तीचं हे शिवसेनेला प्रतिकूल आहे, त्यामुळे शिवसेना हरणार, भाजप शिवसेना. ते तसं झालं. मी सांगितलं म्हणून झालं नाही, मी अभ्यास केला फक्त. विलासराव देशमुखांच्या विरुद्ध ठराव पास होणार नाही नारायण राणेंचा,
विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणार हे मी त्यांना बाभळगावला सांगितलं होतं. तर कधी कधी माणसाची इच्छाशक्ती, मला विलासराव म्हणाले हे शक्यच नाही आहे, पण राष्ट्रवादी स्थापन झाली आणि फूट पडली आणि विलासराव प्रूव्ड ॲज अ डार्क हॉर्स, समथिंग. कधी कधी परिस्थिती माणसाला पुढे आणते, कधी त्याची इच्छा आणि परिस्थिती दोन्ही जुळतात. कधी कधी इंदिरा गांधी गेल्यानंतर सहानुभूतीची इतकी लाट आली की राजीव गांधी सगळ्यात एक मतांनी निवडून आले. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे किती खासदार होते बघा, पण ते प्राइम मिनिस्टर झाले. त्यांच्यापेक्षा पॉवरफुल इच्छा, मनोबल, लायकी, गुणवत्ता असून शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत. मनमोहन सिंग प्राइम मिनिस्टर होण्याचं काहीच कारण नव्हतं, पण ते झाले. 10 वर्ष राहिले. प्रतिभाताई पाटील यांना मी जेव्हा भेटलो तेव्हा मत्सराचा मीडियाचं बजेट होतं 300 कोटी रुपये त्यांना बदनाम करण्याचं. मी तेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो 29 जून 2007ला. खूप निराश होते देवी सिंग शेखावत. मी त्यांना मनोबल दिलं आणि मी त्यांना सांगितलं की 1 महिन्यात तुमचं मत्सर कमी होईल आणि तुम्ही राष्ट्रपती व्हाल, किती मतांनी वगैरे सगळं. सांगण्याचा उद्देश असा आहे, एकदा मी अशोक चव्हाणांना भेटलो 2008. मी त्यांना म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेवढं शक्यच नाही. मी होणार. तर आज अशी परिस्थिती आहे ना की महाराष्ट्रामध्ये ही ज्या घटना घडत आहे सगळ्या, शरद पवार, युती, आघाड्या, बंडखोर, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, हिंदुत्ववाद, मुस्लिम, दलित, वंचित बहुजन आघाडी, AIM, हा जो सगळा गोंधळ चालला आहे ना, तर ह्याच्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत